अमरावतीच्या मोझरी गावासह परिसरात अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा तडाखा. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांना फटका. गारांचा पाऊस आल्याने कांदा आणि संत्रा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली. जरांगेंवर संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. सरकारनं जरांगेंच्या मागण्यांचा सहानुभूतीनं विचार करावा. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीमध्ये न्याय द्यावा. पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्त्याचा राडा. हुज्जत घालणारा उपोषणकर्ता पोलिसांच्या ताब्यात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त 6 तारखेला अहिल्यानगरच्या चौंडी इथे कॅबिनेट बैठक होणार. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. मोठ्या गुंतवणुकीसाठी निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त. मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या उपस्थितीमध्ये उद्या परळीमध्ये ब्राह्मण सभेचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा संपन्न होणार. सोहळ्यामध्ये 20 बटूंवर वेदोक्त पद्धतीनं उपनयन संस्कार करण्यात येणार. परभणीमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या. पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि राजू शेट्टी आमने सामने. बोर्डीकरांनी सांत्वनपर भेट दिली नसल्याची शेट्टींची टीका. बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडेंकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना धनादेश वाटप. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांची उपस्थिती. छत्रपती संभाजीनगरमधील वक्फ बोर्डाच्या कार्यालयामध्ये घुसून इम्तियाज जलील यांची दमदाटी. जलील यांच्याकडून वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना धमक्या. परभणीच्या जिंतूरमधील कौसडी गावाचे सरपंच मोबीन कुरेशी तिसऱ्यांदा अपात्र. जिल्हा प्रशासनाच्या चौकशी अहवालामध्ये गंभीर अनियमितता निदर्शनास आल्यानं कारवाई. धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीमध्ये गोंधळ. खासदार ओमराजे निंबाळकर नियोजन समितीच्या आढावा बैठकीमध्ये संतापले. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा. 36 पैकी 22 आरोपी अद्यापही फरार. एल्गार कष्टकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं वैतरणा धरणावर आंदोलन. मुंबईला होणारा पाणीपुरवठा रोखण्यासाठी पदाधिकारी धरणावर. महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये उन्हाळाभर पुरेल एवढा जलसाठा शिल्लक. तोतला डोह प्रकल्पामध्ये 57.10% जलसाठा शिल्लक. मात्र हिंगणा तालुक्यामधील काही गावात पाण्याची टंचाई. प्रशासनाकडून टँकरनं पाणीपुरवठा. जळगाव जिल्ह्यामधील 37 गावांना पाणी टंचाईची झळ. जिल्ह्यामधील 7 गावांना 8 टँकरनं पाणीपुरवठा सुरू. तापमानाचा पारा वाढल्यानं धरणातील पाणीसाठ्यामध्ये घट. अकोल्यामध्ये पारा 45 अंशांवर तर जलसाठ्यामध्ये 1.5% घट. जलाशयामधील पाण्याचं बाष्पीभवन. शहराला 3 दिवसाआड पाणीपुरवठा होणार. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. गोंदियाच्या देवरी शहरामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर. गावामध्ये टँकरनं पाणीपुरवठा. मागील 3 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद. नंदुरबार शहराला आजपासून 2 दिवसाआड पाणीपुरवठा होणार. पाणीपुरवठा करणाऱ्या 2 धरणांपैकी एका धरणातील पाणीसाठा अत्यल्प. प्रशासनाकडून पाणी कपातीचा निर्णय. पश्चिम विदर्भामधील काही शहरांमध्ये उष्ण लाटांची स्थिती निर्माण. अकोल्याचा पारा पुन्हा 45 अंशांवर गेला. हवामान विभागाकडून विदर्भामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त. घरकाम करणाऱ्या मुलीच्या लग्नामध्ये आमदार भास्कर जाधव भाऊक. सुप्रिया 8 वर्षांपासून जाधव यांच्या घरी काम करायची. जाधव कुटुंबियांनी सुप्रियाला मुलीप्रमाणेच वागवलं आणि मुलीप्रमाणेच सासरी पाठवणी केली. पुण्याच्या राजगडमधील यूपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या शिवांश जागडेचा तहसील प्रशासनाकडून सत्कार. शिवांश जागडे यूपीएससी परीक्षेमध्ये देशातून 26वा तर महाराष्ट्रामधून 2रा. पुण्याच्या पुरंदरमधील नीरामध्ये शहीद पत्नी कल्पना पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण. तर पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतीनं केला सत्कार. पुण्याच्या दौंडमधील दहिटणेमध्ये बिबट्यानं 11 महिन्याच्या बाळाला उचलून नेलं. तब्बल 18 तासानंतर बाळाचा मृतदेह सापडला. वन विभाग, स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या पथकाकडून शोध घेण्यात आला. नाशिकच्या दिंडोरी रोडवरील आरटीओ सिग्नलवर भीषण अपघात. भरधाव पिकअपची 2 ते 3 दुचाकींना धडक. अपघातामध्ये 23 वर्षीय तरुणी जागीच ठार. इतर 5 जण जखमी. अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. अहिल्यानगरच्या कोपरगावमधील बिहार राज्याच्या घड्याळ चोरी करणाऱ्या गँगला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. 8 आरोपींना पुणे जिल्ह्यातील शिरूर इथून अटक तर 1 फरार. आरोपींकडून 10,62,000चा मुद्देमाल जप्त. रत्नागिरीमध्ये मुंबईच्या दिशेनं जाणारा ट्रेलर बेकरीमध्ये शिरला. मुंबई गोवा महामार्गावरील लांजा इथली घटना. बेकरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. कोणतीही जीवितहानी नाही.
छत्रपती संभाजीनगरच्या पुणे महामार्गावर मेंढपाळांचा रास्ता रोको. मेंढपाळांच्या पालावर गुंडांनी हल्ला करून लूटमार केल्यानं मेंढपाळ आक्रमक. हल्ला करणाऱ्या गुंडांना अटक करण्याची मागणी. लातूर जिल्ह्यामध्ये औसा तहसील समोर निराधार वृद्धांचं मुक्काम आंदोलन सुरू. निराधारांना मिळणारं मानधन पूर्ववत देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी वृद्ध आक्रमक. निराधार वृद्धांना देण्यात येणारं 1,500 रुपयांचं मानधन गेल्या 4 महिन्यांपासून बंद. वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याविरोधात धाराशिवमध्ये मुस्लिम बांधवांचे बत्तीगुल आंदोलन. घरामधील गल्लीमधील लाईट्स 15 मिनिटं बंद ठेवून निषेध केला. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. बीडमध्ये अपघातानंतर मृत्यू झालेल्या 3 जणांच्या कुटुंबियांकडून अवयव दान. कुटुंबियांचा महाराष्ट्र दिनी मंत्री इंद्रनील नाईकांच्या हस्ते सन्मान. परळी दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं नूतन इमारतीच्या कोनशिला समारंभ संपन्न. न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी, मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न. नाशकात लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या वतीनं महाराष्ट्र दिनानिमित्त मंगल कलश मिरवणूक. मिरवणुकीमधून विद्यार्थ्यांनी धार्मिक आणि सामाजिक संदेश दिला. जळगाव सराफ बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण. सोन्याचे दर 1200 रुपयांनी घटले. चांदीच्या दरातही 2000ची घट. महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये 1100 किलो आंब्याच्या रसाचे भाविकांना भोजन. जवळपास 4000 भाविकांनी आस्वाद घेतला. थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली. महापर्यटन महोत्सवामुळे प्रशासनाकडून विविध पर्यटन पॉइंटवर विकास कामं. उन्हाळी सुट्टीच्या काळामध्ये पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष काळजी. रायगडमधील अलिबाग समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी. उन्हाचा वाढता पारा आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची अलिबाग, काशीद, किहीम बीचेसवर गर्दी वाढली. बीडच्या दौला वडगावमध्ये पीर बाबा आणि दक्षिणभूमुखी हनुमानाची एकत्रित यात्रा. हिंदू मुस्लिम एकतेची 150 वर्षांपासूनची परंपरा आजही कायम. शिर्डीमध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये 65 जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न. कोते दाम्पत्यानं विवाह सोहळा आयोजित केला होता. विवाह सोहळ्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामधील वधूवरांचा सहभाग. नेपाळमध्ये महाराष्ट्र दिनी देवाभाऊ चष्म्याचा जगभरात डंका. काठमांडूमधील जागतिक परिषदेमध्ये सर्वात स्वस्त चष्मा म्हणून मान्यता. जगभरात अवघ्या 33 रुपयामध्ये मिळणार देवाभाऊ चष्मा. 140 देशांच्या प्रतिनिधींकडून कौतुक. भारतीय गुणवत्ता परिषदेकडून झालेल्या सर्वेक्षणामध्ये पालघर पोलीस राज्यामध्ये प्रथम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पालघर पोलिसांचं अभिनंदन. 100 दिवसांच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी राज्यामध्ये अव्वल. विनय गौडा 2022 पासून चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदावर. नाशिक मनपाच्या वाहतूक विभागाकडून शहरामध्ये सुमारे 35 ठिकाणी स्मार्ट पार्किंगची सोय. पार्किंग बाहेर वाहनं उभी केल्यास मनपाला टोईंग करण्याचे अधिकार. दंडाची रक्कम पोलीस दलाकडे जाणार. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये अप्पर तहसील कार्यालय सुरू होणार. विस्तार आणि लोकसंख्या पाहता प्रशासनाचा निर्णय. प्रशासनाच्या योजनांचा फायदा नागरिकांपर्यंत लवकरच पोहोचणार.